शरीर तुला भेटल. काळाचा अनुभव असतो आणि ते तुमच्यावर राग काढतात. माहित तुम्हाला भेटले का तुम्हाला असे लोक? त्यांचं काहीतरी माग लय खटकलंय आणि तुमची धुलाई चालू आहे. आता कुबजेची शरीराची धुलाई लोकांनी केली, आता ती राग कोणावर करायली आहे? कृष्णावर करायली. त्यावेळेस कृष्ण म्हणतात मी कुणाचं शरीर पाहत नाही, मी आत्मा. हे शरीर तर काय कर्मानुसार भेटत. आज सुंदर भेटन, उद्या कुरूप भेटन. आज तुझं शरीर कुरूप आहे, जेव्हा पुण्य कदम उदयास होईल तेव्हा हेच कुरूप शरीर जागी सुंदर शरीर तुला भेटल. आणि त्यावेळेस मग भगवंताने तिच्या हातात पकडला आणि ती म्हणली हे चंदन खाली पडल, ते कंस मामा माझं मुंडकं कापून टाकीन. त्यावेळेस भगवंताने तिच्या समोर तिला उद्धार केला आणि कुबडी कुबजा एकदम जबरदस्त सुंदर स्त्री झाली. म्हणजे इथं समजायचं काय की ती कुरूप होती, समजवलं गेलं भगवंताला आणि नंतर ती भगवंताला सरेंडर झाली आणि त्यानंतर भगवंताने तिचा उद्धार केला. तर हे व्हील आहे लाईफचं, याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत. कॅरियर केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? कॅरियरवर लक्ष ठेवा. करिअर निवडा, जॉब, शेती, धंदा कसं नाहीच. काय करायचं? करिअर निवडा. त्यानंतर पैसा कमवा, पैसा वाचवा, पैसे गुंतवा, संपत्ती निर्माण करा. आर्थिकदृष्ट्या मुक्त झालं पाहिजे, ज्याच्यामुळं आपण आपल्या आजूबाजूचे जे आपल्यावर डिपेंड आहेत ते आपल्याला हेड्याक देणार नाहीत. काय वाटतं? जर तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या गरजा तुम्ही पूर्ण केल्या नाही तर तुम्ही काय टॅव करणार बाहेर येऊन? लोक विचारणार ना तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय तीर मारलाय. तर पैसे पण कमवणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअलिटीवर विश्वास ठेवा. घरात वातावरण तयार करा. आध्यात्मिक लेक्चर ऐका. ज्या पण देवाला मानताय मशिदीत चर्चला व्हिजिट करत चला. घरात वातावरण तसं ठेवा. रेग्युलर जे गाणे, पिक्चर, सिरियल पाहताय तर ते आध्यात्मिक भगवंताच्या लीलांच्या सिरियल पाहायला चालू करा, ते कर्म पाहायला चालू करा. याच्यामधून घरात एक चांगलं वातावरण तयार होऊ शकतं. शरीरावर लक्ष घाला, हेल्थची काळजी घ्या, व्यायाम करा, चांगली झोप घ्या, सात्विक फूड खा, आपली सप्लिमेंटरी घ्या. ज्याच्यामुळे काय होईल, तुमचं आरोग्य चांगलं लेवलला होईल. आणि इंटेलेक्च्युअल लेवलला जे डेव्हलप केलं पाहिजे, तुमच्या बुद्धीला तुम्हाला हायर लेवलला डेव्हलप करावं लागेल की ज्याच्यामुळे तुमचं माइंड तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि त्यानंतर फॅमिली काय दिसतंय? पालकाची काळजी घ्या. पहिली गोष्ट काय आहे? आई वडिलाची काळजी घेतली पाहिजे का नाही? ज्यांनी आपले शरीर दिलंय त्यांची काळजी घेतली पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्याला शरीर दिलंय, आपण त्यांची काळजी घ्या. लहानपणी त्यांनी आपल्याला मोठं केलंय, आपण त्यांची काळजी नाही घेतली तर कोण घेईल? आपल्यात ताकद आली, त्यांचं शरीर आता कमजोर व्हायला लागलं असेल का नसेल? मग त्यांना जर तुम्ही खुश नाही ठेवू शकले तर फार मोठं पाप आहे. त्यांचं नाशवंत शरीर, जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण नाही वाचू शकत, पण तुम्ही त्यांचं हे जे शरीर आहे या शरीराची तरी काळजी केली पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा हे तुमचं कर्तव्य. पालकाची भूमिका काय आहे? पालकांनी तरुणपणी त्यांचं जीवन जगले, मुलाला जन्म केले, मुलाचे लग्न लावून दिले, मुलं कामाला लागले. आता त्यांनी भगवंताच्या भक्तीला कनेक्ट व्हायला पाहिजे. पोराची संसारात इंटरफेअर नाही केली पाहिजे. जिथं वाटतं तुमचा सून, तुमची मुलं तुमचं ऐकतात त्यांना तुम्ही सल्ले द्या. पण वाटतं जिथं की मुलं, पत्नी ऐकत नाहीयेत, आपल्यामुळं घरात क्लेश वाढ राहिलेत, तर अशा वेळेस त्यांचा संसार त्यांच्या हावली करावं. त्यांच्याच घरात आपण भगवंतला कनेक्ट होऊन आपलं जीवन जगावं. ते घरात 10 रुपये आणून 100 खर्च करतील, त्यांचं त्यांना काशी करून द्या. आपण इंटरफेअर करू. आपल्या काळात 100 रुपये लई मोठे होते, पण त्यांच्या काळात 1000 रुपये पण छोटे आहेत. हे आई बापाला कळणं गरजेचं. नाही तर सुनीला टोमणे हाणणार, नवऱ्याला चाड्या लावणार, आई सांगते, पोऱ्या सांगतोय, नवरा सांगतोय, या सगळे भांडणं त्यांना असतील घरात तर काही फायदा आहे का? तर पालकांनी मुलांच्या हातात संसार दिला पाहिजे, गडबड नाही राहिली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट काय? एकत्र कुटुंबात राहण्याचा प्रयत्न करा. जर पॉसिबल असेल तर मी म्हणतो एकत्र कुटुंब भगवंताला सेंटरला ठेवलं तर पॉसिबल आहे. आणि जर राहू शकत नाही तर वेगळं वेगळं राहा. रिलेशन चांगले ठेवा. जागा. रोज मरण्यापेक्षा जगलं आणि मरण्याच्या अगोदर जगण्यासाठी निर्णय घ्या. मरायच्या वेळेस मरा, पण आता तर जगलं पाहिजे की नाही जगलं पाहिजे? किती दिवस ते निर्णय घोषत चालणार? किती दिवस चालणार? मग आई बाप मरायची वाट पाहतात का? मग मेल्यानंतर आम्ही नीट होऊ. अरे दडपण आहे, टेन्शन येतं, एकत्र बसा, डिस्कशन करा आणि सोल्युशन काढले पाहिजे त्याच्यातून. काय वाटतं तुम्हाला? असं कणत कुतत जगण्यात काय अर्थ नाहीये. पती पत्नी संबंध चांगले ठेवा, सुंदर ठेवा. नाही तर बायको, नवरा खुश नाही त्या बायकोवर, किंवा नवरा खुश नाहीये बायकोवर, किंवा बायको खुश नाही नवऱ्यावर, तर असे लोक प्राण्यापेक्षा थर्ड क्लासचे लोक आहेत. दोघं नवरा बायको आहेत, आरनंगिनी आहेत ना, सगळ्यात जवळचे आहेत नाही लोक. हे दोघं एकमेकावर खुश नाही आहेत ना, तरी आडे तिडे लोक समाजासाठी काहीच करू शकत नाही. पोरासाठी, आईबापासाठी, समाजासाठी काही करू शकत. यांचं या जगात काहीच काम नाहीये. हे मेले तरी चालतील. काय वाटतं तुम्हाला? हे लोड आहेत पृथ्वीवर.
पृथ्वी जाणणं संपू राहिलेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पती आणि पत्नी जसे कर्मानुसार भेटलेत, गुण दुर्गुण याला अंडरस्टँड करून भगवंताला सेंटरला ठेवून संसार केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नवऱ्याकडून चुकन, कधी बायकोकडून चुकन, तुझं कर्म आहे ते भोग, पळू नको याच्यापासून. अर्जुन पण पळ